जय महाराष्ट्र मित्रांनो. हाथी घोड़े तोप तलवारें सब कुछ तुम्हारे है, लेकिन जंजीरों में जखडा मेरा राजा अब भी तुम सब पे भारी आहे. तशाच प्रकारे बॉलिवूड तुमचं चित्रपटगृह तुमचे, परंतु राज्य करणार या चित्रपट सृष्टीवरती तो म्हणजे रिषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा मी चित्रपटगृहात पाहिला आहे. याच्याबद्दल शब्द कमी पडतील. कारण 2022 मध्ये जेव्हा रिषभ शेट्टीचा कांतारा आला होता, त्याच्यामधील जे क्लायमॅक्स बनलं होतं, इतकं जबरदस्त की स्तब्ध झालं होतं, शब्द कमी पडले होते त्या क्लायमॅक्ससाठी. 16 कोटी बजेट होतं आणि त्याने जो क्लायमॅक्स बनवला होता, अतिशय सुंदर अफलातून असा बनवला होता. मग त्याच्या आशा वाढल्या होत्या आणि हा चॅप्टर 1 जो बनवलाय तो पूर्ण कांताराचा क्लायमॅक्स जसा होता तसा पूर्ण चित्रपटच बनवलाय. ऋषभ शेट्टी तुम्हाला सल्यूट आहे. आता माझ्या हृदयामध्ये फक्त सनी देओल बॉलिवूड स्टार म्हणून जागा होती, परंतु इथून पुढे माझा दुसरा स्टार असेल तो म्हणजे ऋषभ शेट्टी. इतकं जबरदस्त काम यांनी केलेलं आहे. चित्रपटगृहामध्ये अफलातून असं टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर वाजला होता. तर या कथेबद्दल बोलायचं झालं तर बांगडा राजा आणि कांतारा यांच्यामधील हा संघर्ष आहे. कशाप्रकारे हा चालतो आणि जर कांतारामधील जर चित्रपटामध्ये आपण बघायला गेलं तर ऋषभ शेट्टी आपल्याला कांतारापासून ओळखला होता. परंतु या सिनेमामधली जर रुक्मिणी वसंत ही एक नाव लक्षात ठेवण्यासारखं राहणार आहे. ते म्हणजे आयुष्यभर इतकं जबरदस्त काम तिने या सिनेमामध्ये केलेलं आहे. एक बार से दिल नहीं भरता, मुड़ के देख हजारो बार. तसा हा सिनेमा एकदा बघून नाही चालणार. कारण ह्याला एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत हा सिनेमा मी बघत राहणार. आणि जबरदस्त असा सिनेमा बनलेला आहे. तुम्हाला मी एकच सांगेन, मोठ्या पडद्यावरचा हा सिनेमा आहे. चित्रपटगृहात जाऊनच पहा. जर हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नाही पाहिला तर सर्वात मोठी चूक तुम्ही कराल, एवढंच मी सांगतो. तोपर्यंत हसत राहा, आनंद राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.